आई जरा तुमचे केस दाखवा. आई तुमचे केस एवढे कशाने वाढले सांगा जरा. तू कसले तेल तयार केले ते नाही. मी दवाखान्यात असताना औषधाने सगळीच गेली आणि वाढली ती तू तयार केलेल्या तेलाने. होय काय? काय काय घातले शे तेलात? आपण आपल्या सगळ्याच मैत्रिणींना सांगूया की हे तेल मी कशा पद्धतीनं बनवलं आहे ते. या तुम्हाला व्हिडिओमध्ये ज्या दिसत आहेत त्या आहेत आमच्या सासूबाई. त्यांचं वय आहे 70 वर्ष, तरीसुद्धा एवढे लांब त्यांचे केस आहेत. ते कशामुळं? तर मी अशा पद्धतीचं एक तेल त्यांना घरच्या घरी तयार करून दिलेलं होतं. पहिल्यांदा तर मी एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 400 ml ची पॅराशूटची बाटली सगळीच्या सगळी ओतलेली आहे. नंतर त्यामध्ये घातलेले आहेत 4-5 जास्वंदीची फुलं. जास्वंदीची फुलं घातल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे. तुम्ही बघू शकता की भरपूर असा कढीपत्ता मी घातलेला आहे. त्यानंतर मोड आलेली जी मेथी होती ती मेथी मी 2-3 चमचे यामध्ये घातलेली आहे. 1 ते 2 चमचे होईल एवढी आवळा पावडर सुद्धा मी यामध्ये घातलेली आहे. पण चुकून व्हिडिओ बंद झाला होता आणि त्यामुळं तुम्हाला ते दाखवायचं राहून गेलं. हे सर्व साहित्य मी तेलामध्ये घातल्यानंतर थोडंसं तेल उतू गेलेलं आहे. सुरुवातीला मला वाटलं की भांडं थोडं छोटं पडलेलं आहे आणि त्यामुळेच हे तेल उतू येत आहे. म्हणून मी एक मोठं स्टीलचं पातेलं घेतलं आणि त्यामध्ये हे तेल घातलेलं आहे, जेणेकरून ते उतू येणार नाही म्हणून. आधीचं उतू येत होतं ते पातेलं मी एका ताटामध्ये पटकन उतरून ठेवलेलं आहे. त्यामुळे उतू जाणारं माझं जे तेल होतं ते तेल त्या ताटामध्ये साठून वाचलं जाईल म्हणून. आणि नंतर या पातेल्यामध्ये मी त्या पातेल्यातील तेल त्याचबरोबर ताटात जे तेल साचलं होतं ते सगळं घातलं आणि गॅस लावला. पुन्हा एकदा ती उतू येण्याची प्रक्रिया चालू झालेली होती. तरीही मी चमच्यानं सतत हलवत होते की जेणेकरून ते तळाशी जाईल. अशा पद्धतीनं गॅस बारीक केला आणि बंद चालू अशी क्रिया करत करत मी हे तेल तयार करून घेतलेलं आहे. जोपर्यंत आपण या तेलामध्ये घातलेला कढीपत्ता त्याचबरोबर जास्वंदीची जी फुलं आहेत ती फुलं कुरकुरीत होत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे तेल चांगलं म्हणजे उकळत राहायचं आहे. आपण तेलामध्ये घातलेली जी फुलं आहेत किंवा कढीपत्त्याची पानं आहेत ती पानं कुरकुरीत होण्यापूर्वी आपण जर गॅस बंद केला तर थोड्याच दिवसामध्ये या तेलाचा वास येऊ शकतो आणि ते खराब होऊ शकते. म्हणून ही काळजी नक्की घ्या की त्यातील घातलेलं जे साहित्य आहे ते साहित्य कुरकुरीत होईपर्यंत गॅस चालूच ठेवायचा आहे. अशा पद्धतीचं जर तेल आपण तयार करून ठेवलं तर ते भरपूर दिवस टिकून राहतं. अशा पद्धतीनं मी हे तेल तयार करून घेतलेलं आहे. रात्रभर पातेल्यामध्येच थंड होण्यासाठी झाकून ठेवलेलं होतं आणि सकाळी उठून एखाद्या बॉटलमध्ये किंवा बरणीमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. अशा पद्धतीचं हे तेल बरेच दिवस बरेच महिने आपल्याला वापरता येते, ते खराब होत नाही. तुम्हाला सुद्धा तुमच्या केसांवरील समस्यांवर अशा पद्धतीचं तेल बनवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं नक्की बनवून बघा. खूप छान असा या तेलाचा रिझल्ट आहे. तुम्ही आमच्या सासूबाईंच्या केसांवरती त्याचा रिझल्ट बघू शकता. 1-1.5 वर्षापूर्वी त्या दवाखान्यात ॲडमिट होत्या, त्यावेळी त्यांचे केस पूर्णपणे गेले होते. पण या तेलाच्या दररोजच्या वापरामुळे त्यांचे केस आज लांबसडक झालेले आहेत. केसवाढीबरोबरच कोंड्याची सुद्धा समस्या यामुळे दूर होते. तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.